मित्रांनो, आता आपण फोटो पिरियॉडिझम बघूया. फोटो पिरियॉडिझम काय असतो, त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स काय आहेत ते जाणून घेऊया. आता तुम्ही प्लांट्स कन्सिडर केले. प्लांट्समध्ये दोन प्रकारचे आपल्याला ग्रोथ बघायला मिळतात. स्टार्टिंगचा असतो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि दुसरा असतो रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये एका ठराविक कालावधीनंतर त्याला एक मास निर्माण होतो, म्हणजे त्याची वाढी वगैरे, उंची वगैरे वाढते. त्यानंतर काही वेळानंतर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ निर्माण होतो. आता ट्रीज बघितले, तुम्ही मोठमोठी झाडं जर बघितले, हायर प्लांट्स जे बघितले, तर काही जे ट्रीज असतात त्यांना वर्षानुवर्ष त्यांमध्ये फ्लावरिंग येतच नाही. फार वर्षानंतर त्यामध्ये फ्लावरिंग बघायला मिळते. पण दुसरी गोष्ट, जर आपण लोअर प्लांट्स म्हणजे अॅन्युअल हर्ब्स बघितले, अॅन्युअल हर्ब्स मध्ये जे वर्षातनं एकदाच फ्लावरिंग होते, त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ हे दोन्हीही एका वर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि प्रत्येक वर्षी त्यामध्ये फ्लावरिंग होते. सो असे प्रत्येक प्लांट मध्ये वेगवेगळा पिरियड असतो फ्लावरिंगचा आणि तो कसा इन्फ्लुएन्स होतो ते आपण जाणून घेऊया. आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ हे दोघेही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सनी इन्फ्लुएन्स्ड असतात. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जो असतो ह्याचा इफेक्ट फ्लावरिंग आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ या दोघांवरती बघायला मिळतो. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे असतात त्यांपैकी दोन फॅक्टर्स असतात. पहिला जो असतो तो टेम्परेचर आणि दुसरा असतो लाईट. या दोघांपैकी लाईट जो आहे तो फार इम्पॉर्टंट असतो आणि लाईट भरपूर इफेक्ट दाखवतो फ्लावरिंग वरती. आता जर लाईट तुम्ही बघितलं ऍज अ एन्व्हायरमेंटल फॅक्टर, तर त्या टर्मला फोटो पिरियडिझम म्हणतात. म्हणजे जेव्हा लाईट लाईट जो आहे, इफेक्ट ऑफ लाईट ऑन फ्लावरिंग जर कन्सिडर केलं तर त्याला फोटो पिरियडिझम असं म्हणलं जातं. वाईल इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फ्लावरिंग किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ त्याला वर्नलायझेशन असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, जर आपण लाईट कन्सिडर केलं ऍज अ एन्व्हायरमेंटल फॅक्टर, तर त्याचे वेगवेगळे तीन गोष्टी आहेत जे कंट्रोल करतात फ्लावरिंग. ते म्हणजे क्वालिटी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन ऑफ लाईट. क्वालिटी म्हणजे काय प्रकारची क्वालिटी मिळते, सनची कसे रेज पडतात, ते ढग येतात का मध्ये वगैरे वगैरे. इंटेन्सिटी म्हणजे सूर्याची जी किरण आहेत किती तीव्रतेने त्या झाडावरती पडतात. आणि ड्युरेशन ऑफ लाईट म्हणजे काय कालावधीसाठी ती सूर्याची किरणे त्या झाडावरती पडतात. हे तीन गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता या तिघांपैकी ड्युरेशन ऑफ लाईट जो आहे, म्हणजे काय कालावधीसाठी लाईट त्यांच्यावरती पडते, ही सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो फ्लावरिंग कंट्रोल करतो झाडांमध्ये. आता मित्रांनो, फोटो पिरियडिझम जो आहे तो सर्वात पहिल्यांदा कॉइन केला होता दोन सायंटिस्टने. त्यांचं नाव आहे गार्नर अँड एलार्ड. 1920 मध्ये त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स केले होते. त्यांनी दोन झाडांवरती एक्सपेरिमेंट्स केले होते. पहिला जो होता तो टोबॅको होता, मॅमथ साईजचा मोठावाला टोबॅको, त्याची हाईट खूप मोठी होती. आणि दुसरा होता सोयाबीन. सो या दोन व्हरायटीवरती त्यांनी इफेक्ट बघितले लाईटचे आणि ते कसे कंट्रोल करतात फ्लावरिंग. तर त्यांनी या दोन प्लांट्स वरती इफेक्ट बघितला. तर त्या पहिली त्यांनी काय केलं, आता आपल्याला माहिती आहे सोयाबीन जो आहे तो लेट समर मध्ये फ्लावर होते त्याच्या, आणि दुसरं फ्लावरिंग इनिशिएट होती. आणि दुसरा जो आहे टोबॅको, टोबॅको विंटर मध्ये, थंडीमध्ये त्यांचं फ्लावरिंग इनिशिएट होतात. आता तुम्ही कधीही प्लांट करा, कधीही सो करा, कधीही रोप त्याची लावा सॉइल मध्ये, मातीमध्ये, पण ते फ्लावरिंग त्यांचं होणार लेट, सोयाबीनचं होणार समर मध्ये, लेट समर मध्ये. आणि टोबॅको जो आहे तो विंटर मध्येच फ्लावरिंग देणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जर्मिनेशन अँड ग्रोइंग सीझन. तर यांनी, हे दोन सायंटिस्टने, हे जे प्लांट्स आहेत त्यांनी आर्टिफिशियली ग्रो केले लॅबमध्ये. आणि वेगवेगळे फॅक्टर्स त्यांनी इन्व्हेस्टिगेट केले जे फ्लावरिंग इनिशिएट करू शकतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, न्यूट्रिशन, सॉइल मॉइश्चर, वेगवेगळे असे जे फॅक्टर्स असतात ते इन्फ्लुएन्स करू शकतात फ्लावरिंग. पण त्यांपैकी त्यांना फक्त लाईट जो आहे, त्यांनी असं हे केलं, इन्व्हेस्टिगेट केलं की लाईटचा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे फ्लावरिंग वरती. तर त्यांनी आर्टिफिशियली लाईट सोर्स दिला त्या झाडांवरती आणि एक ठराविक कालावधीसाठी दिला. आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेट केला की फ्लावरिंगसाठी लाईट हे खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे कालावधी ऑफ लाईट, फोटो पिरियडिझम ज्याला म्हणतो आपण, इफेक्ट, ड्युरेशन ऑफ लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फ्लावरिंग ऑफ अ पर्टिक्युलर प्लांट.
आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आपल्या सूर्याच्या अवतीभोवती फिरत असते आणि त्याच वेळी पृथ्वी सुद्धा स्वतःच्या अवतीभोवती फिरत असते आणि बिकॉज ऑफ दिस याच्यामुळे सूर्याची जी किरणे पृथ्वीवरती पडत असतात ते ऋतू अनुसार सीझन अनुसार बदलत राहतात. तर थंडीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जो डे लेंथ आहे, डे लेंथ म्हणजे सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवरती पडतो तो एका छोट्या कालावधीसाठी असतो. वाईल समर मध्ये, उन्हाळ्यामध्ये तोच प्रकाश आपल्याला जास्त मिळतो, डे लेंथ जास्त असते. सो डिपेंडिंग ऑन दिस फ्लावरिंग पॅटर्न जो आहे प्रत्येक झाडाचा वेगवेगळा असतो. आता बेस्ड ऑन फोटो पिरियॉडिक इफेक्ट म्हणजे जो कालावधी आहे सूर्याचा जो प्रकाश पडत असतो पृथ्वीवरती त्यानुसार तीन वेगवेगळे प्लांट्स क्लासिफाय केलेले आहेत. पहिले आहे शॉर्ट डे प्लांट्स किंवा एसडीपी असं म्हटलं जातं, लॉंग डे प्लांट्स किंवा एलडीपी म्हटलं जातं आणि डे न्यूट्रल प्लांट्स किंवा डीएनपी असं म्हटलं जातं. तर एक एक करून आपण बघूया. एसडीपी प्लांट्स मध्ये मित्रांनो जो डे लेंथ असतो, डे लेंथ म्हणजे सूर्याची प्रकाश जे पृथ्वीवरती पडतात त्याचा जो कालावधी आहे तो कमी असला पाहिजे एसडीपी प्लांट्स मध्ये, तेव्हा त्यांमध्ये फ्लावरिंग घडते. आणि डार्कनेस पिरियड जो आहे तो जास्त असला पाहिजे. तुम्ही इकडे बघू शकता ही जी डे लेंथ आहे ती छोटी आहे आणि डार्कनेस जास्त आहे म्हणून यामध्ये फ्लावरिंग होते. तर याला शॉर्ट डे प्लांट्स असं म्हणलं जातं. आणि ही जी लाईन तुम्ही बघताय या लाईनला क्रिटिकल फोटो पिरियड असं म्हणलं जातं. आणि क्रिटिकल फोटो पिरियड तो असतो ज्याच्या वरती किंवा खालती जर डे लाईट येत असेल तर फ्लावरिंग इनिशिएट होत असतात. आणि जो क्रिटिकल फोटो पिरियडच्या खालती लाईट मिळाली तर त्याला शॉर्ट डे प्लांट्स असं म्हणलं जातं. आता एसडीपी प्लांट साठी मित्रांनो जो डार्कनेस पिरियड आहे तो मोठा असला पाहिजे आणि मोठा असतो आणि म्हणून यांना लॉंग नाईट प्लांट्स असंही म्हणलं जातं. आणि जर या डार्कनेस पिरियड मध्ये हा एक अनइंटरप्टेड पाहिजे म्हणजे त्यामध्ये लाईटचा छोटा फ्लॅश जरी आला, एक छोटासा फ्लॅश जरी पडला त्या डार्कनेस पिरियड मध्ये तर तो जो एसडीपी प्लांट आहे तो फ्लावर करणार नाही, त्यामध्ये फ्लावरिंग होणार नाही. सो त्याला अनइंटरप्टेड डार्कनेस पिरियडची गरज असते. एसडीपी प्लांटचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर फॉर एक्झाम्पल ढालिया, ॲस्टरची जी फुलं असतील तुम्ही बघितली असतील, टोबॅको, क्रायसॅन्थेमम, सोयाबीन, कॉकलेबूर किंवा झॅन्थियम असंही म्हटलं जातं. हे सगळे एक्झाम्पल शॉर्ट डे प्लांट्सचे ज्यांमध्ये जो डे लेंथ पिरियड असतो तो छोटा असतो आणि डार्कनेस जास्त असतो तेव्हा त्यांमध्ये फ्लावरिंग घडते. दुसरा आहे लॉंग डे प्लांट्स. आता लॉंग डे प्लांट्स मध्ये मित्रांनो जो डे लेंथ असतो तो मोठा असतो. जनरली आपण समर मध्ये, उन्हाळ्यामध्ये बघतो जो डे लेंथ आहे किंवा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडणारा जो आहे त्याचा जो कालावधी आहे तो जास्त असतो आणि बिकॉज ऑफ दिस फ्लावरिंग यांमध्ये होत असते आणि याला एलडीपी प्लांट्स असं म्हणलं जातं. आणि त्यांचा जो डार्कनेस पिरियड आहे तो छोटा असतो, शॉर्ट असतो म्हणून त्याला शॉर्ट नाईट प्लांट्स असंही म्हणलं जातं. आता या शॉर्ट नाईट या डार्क पिरियड मध्ये जर एक फ्लॅश पडला, फ्लॅश ऑफ लाईट पडली या झाडांवरती तर तुम्हाला फ्लावरिंग बघायला मिळेल आणि याला म्हणून एलडीपी प्लांट्स असं म्हणलं जातं. एलडीपी प्लांट्सचं जर एक्झाम्पल बघितलं तर पी, रॅडिश, शुगर बीट, कॅबेज, स्पिनॅच, व्हीट, पॉपी एटसेट्रा हे सगळे प्लांट्ससाठी एलडीपी म्हणजे लॉंग डे लेंथ पाहिजे असतो फ्लावरिंग साठी. शेवटचा आहे डे न्यूट्रल प्लांट्स. आता डे न्यूट्रल प्लांट्स मध्ये डे लेंथ किंवा नाईट पिरियड, डार्कनेस पिरियड ह्याचा काहीही इफेक्ट फ्लावरिंग वरती बघायला मिळत नाही. हे थ्रू आउट इयर वर्षात न कधी पण हे फ्लावर करतात. फॉर एक्झाम्पल कुकुंबर, टोमॅटो, कॉटन, सनफ्लावर, मेज, बाल्सम एटसेट्रा हे सगळे प्लांट्स डे न्यूट्रल प्लांट्सचे एक्झाम्पल आहेत. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्लांट जे असतात ते लाईट सेन्स करतात म्हणजे लाईट सेन्स करून त्यामध्ये फ्लावरिंग होईल का नाही होईल हे डिसाइड केलं जातं. पण प्लांट्स मध्ये असे काही केमिकल्स आहेत, काय आहेत ते की जे करून लाईट सेन्स करतात आणि मग त्यानंतर डिसाइड होतं की फ्लावरिंग होईल का नाही होईल. सो हे जे केमिकल्स आहेत किंवा हे जे गोष्टी आहेत ते म्हणजे त्याला फायटोक्रोम असं म्हणलं जातं. सो हा जो आहे तो फायटोक्रोम आहे आणि हा लीव्स मध्ये प्रेझेंट असतो. हा एक ब्लूइश बिली प्रोटीन पिगमेंट आहे जो परसेप्शन ऑफ लाईट म्हणजे लाईटला सेन्स करण्याची ह्याच्यामध्ये ॲबिलिटी असते. हा जो प्रोटीनेशियस पिगमेंट आहे म्हणजे प्रोटीननी बनलेला असतो
हा जो प्रोटीनेशियस पिगमेंट आहे हा इंटर कन्व्हर्टेबल फॉर्म्स मध्ये असतो. म्हणजे PFR आणि PR दोन ह्याच्यामध्ये असतो. एक कन्वर्ट होऊन PFR बनतो, PFR होऊन परत पहिलावाला PR बनतो. म्हणजे इंटर कन्व्हर्टेबल फॉर्म्स मध्ये प्रेझेंट असतो. पहिला जो आहे तो रेड लाईट ऍब्झॉर्बिंग पिगमेंट आहे. म्हणजे तो रेड लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि त्याला PR असं डेझिग्नेट केलं जातं. दुसरा जो आहे तो फार रेड लाईट ऍब्झॉर्बिंग पिगमेंट आहे, जो फार रेड लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि त्याला PFR असं डेझिग्नेट केलं जातं. आता मित्रांनो, PR जो पिगमेंट आहे तो बायोलॉजिकली इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. तो बायोलॉजिकली इनएक्टिव्ह, तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये नसतो, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो आणि तो एक स्टेबल आहे. म्हणजे स्टेबल फॉर्म मध्ये सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. वाईल PFR जो आहे तो बायोलॉजिकली ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. बायोलॉजिकली ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा जो स्टेबल पण आहे तो व्हेरी अनस्टेबल फॉर्म मध्ये तो हायड्रोफोबिक एरिया जो आहे सेल मेम्ब्रेनचा त्याला असोसिएट होऊन प्रेझेंट असतो. आता मित्रांनो, हा जो लेवल असतो PR किंवा PFR चा लेवल, हा जो लेवल आहे तो प्लांट सेन्स करतो आणि डिसाइडिंग ऑन विच प्लांट इट इज, LDP किंवा SDP, त्यामध्ये फ्लावरिंग इनिशिएट होईल का फ्लावरिंग इनिबिट होईल हे डिसाइड केलं जातं. आता PFR जो आहे मित्रांनो, हा PR पासून दिवसा कन्वर्ट होतो. म्हणजे PR चं रूपांतर PFR मध्ये दिवसा होतं बाय ऍब्झॉर्बिंग 660 नॅनोमीटर रेड लाईट. आणि हा जो PFR आहे डार्कनेस मध्ये रात्रीच्या वेळी हा PFR PR मध्ये कन्वर्ट होतो बाय ऍब्झॉर्बिंग 730 नॅनोमीटर फार रेड लाईट. आता लॉंग डे कंडिशन म्हणजे जेव्हा दिवस मोठा असतो, डे लाईट मोठा असतो आणि डार्कनेस कमी असते, अशी जर कंडिशन आपण घेतली त्यामध्ये PR जो आहे PFR मध्ये दिवसा कन्वर्ट होतो. पण रात्रीच्या वेळी आता नाईट्स छोटे असतात, दिवस मोठा असतो, नाईट्स छोटे असतात, रात्र छोटी असते. सो जो PFR कन्वर्ट झालेला आहे, PR जो PFR मध्ये कन्वर्ट झालाय, रात्रीच्या वेळी तो PR मध्ये कन्वर्ट होतो. पण रात्र छोटी असल्यामुळे सगळा जो PFR आहे तो PR मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणून या प्लांट्स मध्ये PFR चा जो लेवल आहे तो हाय राहतो. आणि PFR चा लेवल जो हाय असल्यामुळे लॉंग डे प्लांट्स मध्ये तो फ्लावरिंग ट्रिगर करतो, वाईल शॉर्ट डे प्लांट्स मध्ये तो फ्लावरिंग इनिबिट करतो. आता आपण दुसरी कंडिशन घेऊया, शॉर्ट डे प्लांट्स. शॉर्ट डेज जेव्हा आहे ना, दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते, त्यावेळी काय होतो, जो PFR मध्ये कन्वर्ट झालेला आहे दिवसा, PFR मध्ये, PR मध्ये कन्वर्ट पूर्णपणे होऊन जातो आणि PFR चा जो लेवल आहे रात्रीच्या वेळेस पूर्ण PR मध्ये कन्वर्ट होतो आणि PFR चा लेवल आहे तो कमी राहतो, लो लेवल राहतो आणि त्याच्यामुळे SDP प्लांट्स मध्ये फ्लावरिंग इनिशिएट होती, वाईल LDP प्लांट्स, लॉंग डे प्लांट्स मध्ये फ्लावरिंग इनिबिट होते. आता मित्रांनो, आपण बघितलं की कसं लाईट इफेक्ट करतो, लाईट ॲज अ एन्व्हायरमेंटल फॅक्टर फ्लावरिंग इनिशिएट किंवा इनिबिट करतो आणि त्याला फोटो पिरियडिझम असं म्हणलं जातं. आता दुसरा जो एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर. आता टेम्परेचरला वर्नलायझेशन असं म्हणलं जातं. द इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन डेव्हलपमेंट ऑफ फ्लावरिंग इज कॉल्ड वर्नलायझेशन. सो टेम्परेचरचा इफेक्ट फ्लावरिंग वरती कुठल्याही प्लांट मध्ये बघितला तर त्या टर्मला वर्नलायझेशन असं म्हणलं जातं. जर आपण टेम्परेचर बघितला तर टेम्परेचरचे 3 कार्डिनल पॉइंट्स असतात, 3 पॉइंट्स असतात ज्या पॉइंट पर्यंत प्लांट जगू शकतो किंवा त्याचे वेगवेगळे फिजिओलॉजिकल चेंजेस त्यामध्ये होऊ शकतात. पहिला आहे मिनिमम. मिनिमम टेम्परेचर म्हणजे मिनिमम टेम्परेचरच्या खाली जर गेला तर प्लांट मरू शकतो आणि मिनिममच्या आसपास असेल तर त्यामध्ये जो मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ती लो लेवलवरती असेल, त्याच्यामध्ये वाढ होणार नाही पण लो लेवलवरती त्याची ऍक्टिव्हिटी राहील. दुसरा आहे ऑप्टिमम टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे त्या झाडाची वाढ ऑप्टिमम राहील, म्हणजे एकदम चांगली वाढ त्यामध्ये होईल ऑप्टिमम टेम्परेचरला. आणि तिसरा आहे मॅक्सिमम टेम्परेचर. मॅक्सिमम टेम्परेचरच्या पुढे तो मरू शकतो आणि मॅक्सिमम टेम्परेचरच्या अराउंड त्यामध्ये वाढ होणार नाही पण सर्टन फिजिओलॉजिकल चेंजेस त्यामध्ये बघायला मिळतील. आता 1918 मध्ये क्लिपार्ट म्हणून एक सायंटिस्ट होता, ज्यांनी असं इन्व्हेस्टिगेट केलं की लो टेम्परेचर ट्रीटमेंट दिलं एका झाडाला तर त्यामध्ये फ्लावरिंग इनिशिएट होते. तेच कॉवार्डने 1960 मध्ये वर्नलायझेशन डिफाईन केलं. त्यांनी कॉइन केली टर्म वर्नलायझेशन आणि त्यांनी सांगितलं की वर्नलायझेशन इज ऍक्सेलरेशन ऑफ अ प्लांट्स ॲबिलिटी टू फ्लावर आफ्टर चिलिंग ट्रीटमेंट.
काही प्लांट्स मध्ये जर चिलिंग ट्रीटमेंट दिली तर त्यांचा जो फ्लावरिंगची स्टेज आहे ती इनिशिएट होती आणि ऍक्सेलरेट पण होते आणि फास्ट पण होते. आता भरपूर सारे प्लांट्स असतात जसे सिरियल्स, क्रुसिफायर्स, त्यांना एक कोल्ड ट्रीटमेंट देण्याची गरज असते जर फ्लावरिंग इनिशिएट करायचा असेल, कारण की त्यांची जी ऑप्टिमम टेम्परेचर आहे तो कोल्ड रिजन मध्ये असतो. ते कोल्ड रिजन मध्ये वाढत असतात आणि त्यामध्ये त्यांना कोल्ड ट्रीटमेंट दिल्यानंतरच त्यांमध्ये फ्लावरिंग इनिशिएट होते. आणि जर आपल्याला हेच झाडं नॉर्मल कंडिशन मध्ये कोल्ड रिजन मध्ये नसून टेम्परेट रिजन मध्ये जर आपल्याला फ्लावरिंग त्यांमध्ये इनिशिएट करायचे असेल तर त्याचे जे सीडलिंग्स आहेत 1 ते 6 डिग्री वरती 1 ते 2 महिने ठेवावे लागतात त्यांमध्ये व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट देण्याला. म्हणजे त्यामध्ये फ्लावरिंग इनिशिएट करण्यासाठी त्यांची सीड्स स्वरूपामध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि व्हर्नलायझेशन मोस्टली जेव्हा प्लांट एका सीड स्टेज मध्ये असतो तेव्हा इफेक्टिव्ह असतो. व्हर्नलायझेशनचा जो स्टिम्युलस आहे, केमिकल स्टिम्युलस आहे, त्याला व्हर्नॅलिन असं म्हणलं जातं. आणि हा ग्राफ्टिंग केलं, एका झाडावरती दुसरं झाड जर ग्राफ्ट केलं तर हा जो केमिकल सबस्टन्स आहे तो पास सुद्धा केला जाऊ शकतो. आणि तो जो दुसरा ग्राफ्ट केलेला झाड आहे त्याच्यावरती त्यामध्ये फ्लावरिंग इनिशिएट होऊ शकते. आणि काही वेळा हे जे व्हर्नलायझेशन आहे हे आपण रिव्हर्ट पण करू शकतो, रिव्हर्स वे मध्ये पण करू शकतो. आणि त्याला हाय टेम्परेचर दिल्यानंतर त्यामध्ये डिव्हर्नलायझेशन होऊ शकतं. आता आपण ऍडव्हान्टेजेस बघूया व्हर्नलायझेशनचे काय आहेत. पहिला आहे तो क्रॉप्स कॅन बी प्रोड्यूस अर्लियर. क्रॉप्स जे असतात त्यामध्ये फ्रुटिंग वगैरे अर्लियर स्टेज मध्ये आपण प्रोड्यूस करू शकतो. सेकंड इज क्रॉप्स कॅन बी कल्टिवेटेड इन रिजन्स वेअर दे डू नॉट ग्रो नॅचरली. जसं मी म्हटलं, एक प्लांट जो आहे तो थंडी आर्टिक रिजन मध्ये म्हणजे जिथं थंडी जास्त आहे तिथे ग्रो होतं, त्यामध्ये फ्लावरिंग होते. तोच प्लांट जर आपल्याला टेम्परेट रिजन मध्ये जिथं हायर टेम्परेचर असतात तिथे ग्रो करायचं असेल, फ्लावर करायचं असेल, तर आपल्याला त्या सीड्सला व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट द्यावी लागते जेणेकरून तो तिकडे नाही तर इकडे ग्रो होऊ शकतो. मित्रांनो, आता प्लांट जो असतो तो त्याच्या अवतीभोवती जे मिनरल्स प्रेझेंट असतात, जे गेसियस फॉर्म मध्ये असतात, जे वॉटर असतात, वॉटर मध्ये डिझॉल्ड असतात किंवा डायरेक्टली इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये सॉइल मध्ये प्रेझेंट असतात, हे सगळे ऍब्झॉर्ब केले जातात. रूट्स थ्रू हे ऑब्झॉर्ब केले जातात आणि त्यामध्ये इनकॉर्पोरेट केले जातात. आता हे जे मिनरल्स असतात मोस्टली सॉलिड किंवा इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतात आणि ते ऍब्झॉर्ब करून प्लांट्स त्यांना ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असतो. जर एका प्लांटला इन्सिनरेट केलं, आपण जाळलं, तर त्याचा जो ऍश कंटेंट आहे, त्याची राख आहे, ती आपण अनालिसिस केलं त्याचं, तर आपल्याला असं आढळून येईल की वेगवेगळे एलिमेंट्स जे प्लांट्सनी ऍब्झॉर्ब केले आहेत आणि ते आपल्याला एक एव्हिडंट आहे की प्लांट त्याच्या सराउंडिंग मधनं हे सगळे एलिमेंट्स ऍब्झॉर्ब करतो. आता मित्रांनो, पिरियॉडिक टेबल मध्ये असे 36 ते 40 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत जे प्लांट्स यूज करतात, त्यामध्ये म्हणजे जे ऍब्झॉर्ब करतात आणि त्यांच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी, रिप्रोडक्शनसाठी, वेगवेगळ्या स्टेजेससाठी यूज केले जातात. आणि ते मोस्टली डिझॉल्व फॉर्म मध्ये असतात, ज्याला आयनिक फॉर्म असं म्हणतो आपण. डिझॉल्व स्टेट मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल PO4, CO3, SO4 एटसेट्रा. आणि हे रूट्स मधनं ऍब्झॉर्ब केले जातात. पर्टिक्युलरली रूटचा जो रूट एलॉंगेशन एरिया असतो त्या थ्रू ऍब्झॉर्ब केले जातात आणि ते यूज केले जातात. आता मित्रांनो, हे जे सोर्सेस बघितले आपण, सोर्सेस म्हणजे जेणेकरून प्लांट्सला हे मिळतात. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये प्रेझेंट असतो आणि प्लांट रेडीली त्याच्या लिव्स थ्रू ऍब्झॉर्ब करतो आणि त्याचं शुगर बनवतो. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन मिळतो वॉटर थ्रू, वाईल ऑक्सिजन एअर थ्रू पण मिळला जातो आणि वॉटर थ्रू पण मिळला जातो. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मिनरल्स नाहीये, म्हणजे याला मिनरल्स असं घोषित नाही करू जाऊ शकत, कारण की हे रेडीली अवेलेबल असतात थ्रू गेशियस फॉर्म मध्ये आणि थ्रू वॉटर थ्रू, म्हणून हे डायरेक्टली मिनरल्स नाहीयेत. दुसरं गोष्ट म्हणजे नायट्रोजन आपल्याला माहिती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये 72 to 75% नायट्रोजन असतो. आता हा जो नायट्रोजन आहे तो डायरेक्टली प्लांट ऍब्झॉर्ब नाही करू शकत थ्रू एअर, थ्रू लिव्स, बिकॉज हा जो नायट्रोजन आहे खूप इनर्ट स्टेट मध्ये असतो. त्यांना एक रिएक्टिव्ह स्टेट मध्ये पाहिजे असतो, तो सॉइल थ्रू ऍब्झॉर्ब केले जातात आणि ते नायट्रेटच्या स्वरूपामध्ये
प्लांट्स ह्यांना ऍब्झॉर्ब करतात. क्लासिफिकेशन बघूया मिनरल्सचे. हे जे मिनरल्स ऍब्झॉर्ब केले जातात प्लांट्सनी, तर त्याचे आपण क्लासिफिकेशन बघूया. सर्वात पहिल्यांदा एसेन्शियली अर्लियरला दोन असे विभाजन केले होते मिनरल्सचे. पहिला जो होता तो एसेन्शियल मिनरल्स होते आणि दुसरे नॉन एसेन्शियल मिनरल्स होते. एसेन्शियल मिनरल्स ते असतात जे ऍब्सोल्युटली नेसेसरी असतात प्लांट ग्रोथसाठी. प्लांट त्यांची जी लाईफ सायकल आहे ते कंप्लीट करूच नाही शकत त्याच्या बगैर, आणि हे एसेन्शियल एलिमेंट्स मानले जातात. फॉर एक्झाम्पल कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस हे सगळे एसेन्शियल एलिमेंट्स असतात. आणि त्यांचा जो रोल असतो, त्यांचं काही फंक्शन असतं प्लांटमध्ये आणि मेजर फंक्शन असतं. स्ट्रक्चरल फंक्शन असू शकतं, फिजिओलॉजिकल रोल असू शकतो. ऍब्झॉर्ब करून तो एक पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट, एन्झाईमचा कॉन्स्टिट्युएंट बनू शकतो. वेगवेगळे रोल्स असू शकतात त्याचे. त्यांचा जर ऍब्सेन्स असेल, जर ते ऍब्सेंट असतील प्लांट्समध्ये, तर प्लांटमध्ये मोठमोठे मेजर डेफिशियन्सी सिम्पटम्स, म्हणजे त्यांचे प्लांटचे लीव्स कर्ली होतील, ते त्यांच्यामध्ये पिगमेंटेशन होणार नाही, वेगवेगळे शॉर्टनिंग, त्यांची हाईट वाढणार नाही, वेगवेगळे अशी डेफिशियन्सी जे सिम्पटम्स असतील ते आढळून येतील प्लांट्समध्ये. तेच जर नॉन एसेन्शियल एलिमेंट्स बघितले तर ते नॉट नेसेसरी की प्लांट्स ला गरजेचे आहेत. लाईफ सायकल तो त्यांचा करू शकतात. रिप्रोडक्टिव्ह सायकल ॲज वेल एज व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दोन्हीही ते प्रोड्यूस करू शकतात. पुढे जाऊन कंटिन्यू करू शकतात. विदाउट विच त्यांचं काय अफेक्ट होणार नाही. आणि हे जे नॉन एसेन्शियल एलिमेंट्स आहेत हे काही डेफिशियन्सी सिम्पटम्स ही दाखवणार नाही. मायनर दाखवतील पण मेजर काही दाखवणार नाही, आणि हे नॉन एसेन्शियल एलिमेंट्स असे मानले जातात. आता हे जे क्लासिफिकेशन होतं हे रद्द केलं गेलं आणि हे आता कुणीही वापरत नाही. आता पुढचं जे क्लासिफिकेशन आहे आपण ते बघून घेऊया. पुढचं जे क्लासिफिकेशन आहे इट इज बेस्ड ऑन क्वांटिटी, म्हणजे किती क्वांटिटी प्लांट्सला गरजेची आहे. एक क्वांटिटी असते कुठल्याही एलिमेंटची, ती जी क्वांटिटी आहे बेस्ड ऑन दॅट क्वांटिटी हे पुढचं क्लासिफिकेशन आहे. ते क्लासिफिकेशन आहे मायक्रो एलिमेंट्स आणि मॅक्रो एलिमेंट्स. मायक्रो एलिमेंट्स ते असतात जे मायनर क्वांटिटीमध्ये, छोट्या क्वांटिटीमध्ये प्लांट्सला गरजेचे असतात. दुसरे मॅक्रो एलिमेंट्स जे लार्ज क्वांटिटी, मॅक्रो क्वांटिटीमध्ये प्लांट्सला गरजेचे असतात. आता मायक्रो एलिमेंट्स किंवा मायक्रो न्यूट्रियन जे असतात ते ट्रेसेस मध्ये एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये गरजेचे असतात. त्यांचा काय स्ट्रक्चरल रोल नसतो, म्हणजे कुठे इनकॉर्पोरेट होत नाही, पण त्यांचा कॅटॅलिटिक रोल असतो. एन्झाईमला आपल्याला माहिती आहे को फॅक्टर्स गरजेचे असतात. आपण रायबोझोमला बघितलं, रायबोझोम अटॅच होण्यासाठी, स्मॉल सबयुनिट आणि मोठा सबयुनिट अटॅच होण्यासाठी मॅग्नेशियम आयनची गरज असते. सो हे को फॅक्टर असतो. सो मायक्रो एलिमेंट जे असतात ऍज अ को फॅक्टर यूज केले जातात प्लांटमध्ये. फॉर एक्झाम्पल झिंक, कॉपर, ॲल्युमिनियम, सिलिकॉन एक्सेट्रा हे सगळे ऍज अ को फॅक्टर यूज केले जातात आणि याला मायक्रो एलिमेंट्स असं म्हणलं जातं. मॅक्रो एलिमेंट जे असतात ते लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात आणि त्यांचा मेन रोल असतो न्यूट्रिटिव्ह आणि स्ट्रक्चरल रोल्स असतात. सो न्यूट्रिशनसाठी फॉर एक्झाम्पल कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस. आपल्याला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड मध्ये फॉस्फरस भरपूर इम्पॉर्टंट असतो कारण की तो बॅकबोनचं काम करतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे जातात स्केलेटन, वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स वगैरे हे इनकॉर्पोरेट केले जातात. देन नायट्रोजन अमायनो ऍसिड मध्ये, पोटॅशियम, देन सल्फर हे सगळे मॅक्रो एलिमेंट्स आहेत जे मॅक्रो क्वांटिटी मध्ये गरजेचे असतात. अपार्ट फ्रॉम दिस कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मिनरल एलिमेंट्स नाहीत, हे नॉन मिनरल एलिमेंट्स आहेत. आणि हा जो क्लासिफिकेशन आहे हा वाइडली एक्सेप्टेड क्लासिफिकेशन आहे सध्याच्या स्टेटमध्ये. आता मित्रांनो आपण सिम्पटम्स बघून घेऊया. मिनरल डेफिशियन्सी जर एका प्लांट मध्ये झाली तर सिम्पटम्स कशा प्रकारचे असतात ते बघून घेऊया. त्याच्या आधी सिम्पटम्स काय असतात ते जाणून घेऊया. सो एक नॉर्मल प्लांट जर बघितलं मित्रांनो तुम्ही, तर नॉर्मल प्लांट, हेल्दी प्लांट, तेच जर कंपेअर केलं एका दुसऱ्या प्लांटशी ज्यामध्ये वेगळे काही असे मॉर्फोलॉजिकल चेंजेस दिसतात, म्हणजे त्यांची पानं नीट उमललेली नाहीयेत किंवा त्यामध्ये कलर वेगवेगळा आलाय, तर हे जे वेगवेगळे म्हणजे नॉर्मल प्लांट्स पासून डेव्हिएट झालेले जे हे प्लांट्स आहेत, तर जे काही सिम्पटम्स बघायला मिळतात अशा प्लांट्स मध्ये तर त्याला सिम्पटम असं म्हणलं जातं, जे काय मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत. आता प्लांट्स मध्ये मित्रांनो हे जे एलिमेंट्स असतात मॅक्रो एलिमेंट्स किंवा मायक्रो एलिमेंट्स हे एका ठराविक कॉन्सन्ट्रेशन मध्ये गरजेचे असतात. एका ठराविक कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्यांना मिळालेच पाहिजे. त्याच्या खाली असेल, जी लेवल ठराविक कॉन्सन्ट्रेशनच्या खालती असेल
तर त्यामध्ये रिटार्ड होतो, ग्रोथ त्यांची वाढत नाही किंवा त्यांमध्ये काही सिम्पटम्स बघायला मिळतात, काही फिजिओलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस बघायला मिळतात. आणि हा जो ठराविक अमाऊंट आहे त्याला क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन असं मिळलं पाहिजे, असं बोललं जातं. आणि जे काय एलिमेंट्स आहे या क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशनच्या वरतीच या झाडाला मिळाले पाहिजे, कुठल्या पण झाडाला मिळाले पाहिजे. आता काही डेफिशियन्सी सिम्पटम्स असे असू शकतात जे मोबिलिटीशी रिलेटेड आहेत, म्हणजे काही एलिमेंट्स ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट होऊ नाही शकत कुठल्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये प्लांट्सच्या, म्हणून त्यांच्या मध्ये यंगर लिव्स मध्ये मोस्टली जेव्हा एक एलिमेंट मोबाईल नाहीये, म्हणजे प्रॉपरली तो ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट होत नाहीये वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये, तर त्याचे जे सिम्पटम्स आहेत यंगर लिव्स मध्ये मोस्टली बघायला मिळतात. आता यंगर टिश्यूज मध्ये काही वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस बघायला मिळाले, तर ते सिम्पटम्स असू शकतात बिकॉज ऑफ मोबिलिटी. फॉर एक्झाम्पल एलिमेंट जे असतात, फॉर एक्झाम्पल सल्फर, कॅल्शियम, हे प्रॉपरली मोबाईल नाहीये, म्हणजे प्रॉपरली हे ट्रॅव्हल होत नाही एका पार्ट वरनं दुसऱ्या पार्ट मध्ये, आणि बिकॉज ऑफ दिस त्यामध्ये हे डेफिशियन्सी सिम्पटम्स बघायला मिळतात. काही वेळेला सर्टन एलिमेंट्स ऍक्टिव्हली मोबाईल असतात, म्हणजे ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट होतात एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती, आणि त्या प्लांट्स मध्ये जर त्या मिनरलची डेफिशियन्सी असेल तर त्यांचा जो सिम्पटम आहे तो ओल्डर लिव्स मध्ये बघायला मिळेल. यंगर लिव्स मध्ये तेव्हा जेव्हा मोबाईल नसेल, आणि ओल्डर लिव्स मध्ये सिम्पटम्स तेव्हा बघायला मिळतील जेव्हा ते ऍक्टिव्हली मोबाईल असतील. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट होतात, म्हणून ह्यांचा जो यंगर लिव्स मध्ये काही सिम्पटम्स नसतात पण ओल्डर लिव्स मध्ये सिम्पटम्स बघायला मिळतात. तर तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो, हे वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत किंवा सिम्पटम्स आहेत. हे मक्याचं झाड आहे, मेज प्लांट आहे, मेजचा लीव आहे, हा एक नॉर्मल लीव आहे, आणि हे वेगवेगळे सिम्पटम्स दाखवले आहेत. प्रत्येक सिम्पटमचे एक कारण असतं, प्रत्येक सिम्पटम एका पर्टिक्युलर एलिमेंटशी असोसिएटेड असेल. हा जर सिम्पटम असेल असा, तर एक पोटॅशियमची किंवा नायट्रोजनची कमी असल्यामुळे असा सिम्पटम दाखवत असेल. मित्रांनो, आता आपण सर्टन डेफिशियन्सी सिम्पटम्स बघूयात जे नॉर्मली प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सर्वात पहिल्यांदा स्टंटिंग. स्टंटिंग म्हणजे ग्रोथ जी असते, वाढ जी असते एका झाडाची, ती स्टंट होऊन जाते, रिटार्ड होऊन जाते, किंवा त्याची वाढ होत नाही प्रॉपरली. एक छोट्या हाईटचेच प्लांट्स डेव्हलप होतात आणि त्याच्या पुढे वाढ होत नाही त्यांची. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे बघू शकता, हा एक नॉर्मल व्हीटचा प्लांट आहे, आणि त्याच्या साईडला तुम्ही दुसरा प्लांट बघू शकता ज्याच्यामध्ये फॉस्फरसची कमी आहे, आणि फॉस्फरसची कमी असल्यामुळे त्याची हाईट जी आहे ती स्टंट झाली आहे, छोटी राहिली आहे, तर त्याला स्टंटिंग म्हणलं जातं. दुसरं आहे क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे जे क्लोरोफिल कंटेंट असतो तो डेव्हलप होत नाही, क्लोरोफिल प्रॉपरली डेव्हलप होत नाही, किंवा त्यातला जो क्लोरोफिल आहे तो डिग्रेड होऊन जातो, आणि बिकॉज ऑफ दॅट येलोईंग व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही इकडे आळूचं पान बघू शकता, ज्यामध्ये येल्लो येल्लो असा वेगवेगळे कंटिन्युअस पॅच बघायला मिळतात, आणि हे जे ग्रीन आहेत, सो ग्रीन आणि येल्लो असे पॅच बघायला मिळाले म्हणजे त्यामध्ये क्लोरोसिस झालेलं आहे. नेक्रोसिस. नेक्रोसिस म्हणजे लोकलाइज डेथ ऑफ अ टिश्यू. आता तुम्ही इकडे बघू शकता, हे टोमॅटोचं प्लांट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्राऊन ब्राऊन पॅचेस बघायला मिळतात. आता हे जे ब्राऊन ब्राऊन पॅचेस आहेत, तिथला जो टिश्यू आहे तो डेड आहे, नेक्रोटिक टिश्यू आहे, म्हणजे मेलेला आहे, तिथले सेल सगळे मिळाले आहेत, मेलेले आहेत, आणि ते परत रिवाइव्ह होऊ नाही शकत. सो असे ब्राऊन ब्राऊन पॅचेस बघायला मिळतात कशामध्ये, नेक्रोसिस मध्ये. दुसरा आहे मॉटलिंग. आता मॉटलिंग मध्ये ग्रीन नॉन ग्रीन पॅचेस एकत्र बघायला मिळतात, आणि ते पॅचेस मध्ये असतात, छोट्या छोट्या पॅचेस मध्ये असतात. क्लोरोसिस सारखा कंटिन्युअस पॅच मध्ये नसतो, पण छोट्या छोट्या पॅचेस मध्ये असतात. इकडे तुम्ही बघू शकता, हा एक ग्रीन प्लांट आहे, आणि त्यामध्ये छोटे छोटे नॉन ग्रीन पॅचेस आहेत, येल्लो छोटे पॅचेस आहेत, ब्लू पॅचेस आहेत, असे वेगवेगळे पॅचेस असतात मॉटलिंग मध्ये. आणि शेवटचा आहे ऍब्सिशन. ऍब्सिशन म्हणजे प्री मॅच्युअर फॉल ऑफ फ्लावर्स, फ्रुट्स अँड लीव्स. जे फ्लावर्स असतात किंवा पानं असतात किंवा फ्रुट्स असतात, ते प्री मॅच्युअर होण्याच्या आधीच ते गळून पडतात, आणि त्याला प्री ऍब्सिशन असं म्हणलं जातं. तर तुम्ही हे बघू शकता, ही जी लीव्ह आहे झाडाचा, हा सुकलेला आहे, सुकून गेलाय, आणि त्याचं ऍब्सिशन झालंय. ऍब्सिशन जनरली वॉटरचं डेफिशियन्सी, वॉटर मिळालं नाही झाडाला तर असे मरून जातात त्याची पानं, आणि त्याला ऍब्सिशन असं म्हणलं जातं.